मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे 8 योजनांमध्ये सवलती, मराठा समाजाला शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर, 34 व्यक्तींच्या वारसदारांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत, सरकारकडून 3,40,00,000 रुपये मंजूर। मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार, मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही, शासन निर्णयावरून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। ओबीसींना डावलून मराठा समाजाला नव्या सवलती देण्यास आक्षेप, मराठा समाजाच्या सवलती ओबीसी समाजाला द्या, बबनराव तायवाडेंची मागणी, तर मराठा समाजाच्या मागण्यांना रेड कार्पेट, ओबीसी समाजाला सापडणं वागणूक, लक्ष्मण हाकेंची टीका। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीत पेच, महाजनांसोबत बैठक न घेता सामंत मुंबईकडे निघाले, तर बंडखोरीच्या विषयावर लवकरच पडदा पडेल, जळगाव नाशिकमध्ये लवकरच मार्ग निघेल, गिरीश महाजनांकडून विश्वास व्यक्त। नाशिकच्या जागेसंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू, चर्चेअंती नाशिक आणि जळगावात पाठिंबा मिळेल, महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होणार, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। पुरेसे संख्याबळ असताना भाजपाकडून घोडेबाजार कशासाठी, अर्ज माघारीसाठी 150 कोटी दिले, संजय राऊतांचा आरोप, तर राऊत पैसे मोजायला होते का, उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल। पुणे परिषदेतून पवारांच्या राष्ट्रवादीनं माघार घेतल्यानं काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना नाराज, पुण्यात मवियातून बाहेर पडण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव, तर मवियामुळे पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं नुकसान, वसंत मोरेंची टीका। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीत फूट, उत्तम जानकरांच्या स्वतःच्या पक्षाचा उमेदवाराला विरोध, मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आमचा निर्णय, जानकरांची माहिती। चिंचवडच्या यात्रेत मेड इन पाकिस्तान वस्तूची विक्री केल्याचा महिलेचा दावा, मोरिया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेतील प्रकार, व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून तपास सुरू। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा, जाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतर केल्याचा संशय, निदा खान विरोधामध्ये आरोपपत्र दाखल। राज्यातल्या काही भागात डीएपी खताचा तुटवडा, खरीपाच्या तोंडावर वाशिम जिल्ह्यात डीएपी खत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप। मराठवाड्यातल्या अनेक भागामध्ये अजूनही नोट टंचाईची समस्या कायम, हिंगोलीतल्या वसमतमध्ये 8 दिवसांपासून एटीएम मध्ये पैसे नाहीत, नागरिक हैराण। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं 1,500 स्वस्त, तर चांदीच्या दरामध्ये 10,000ची घसरण, सोन्याचे दर 1,58,000। राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, इंदापूर संगमनेरमध्ये वादळासह गारपिटीनं घराची छपरं उडाली, तर मालेगावात पिकांचं नुकसान, बारामती, करमाळा आणि धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, पुढील 48 तासात राज्यात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता।